संभोग से समाधी नावाचं पुस्तक ओशोंनी 1969 साली लिहिलं. 1969 मध्ये. अर्थातच भारतीय समाज आजच जेव्हा एवढा बंदिस्त आहे त्या काळी तर अजूनच बंदिस्त लोकांच्या धारणा संकल्पना होत्या. त्यामुळे अर्थातच या पुस्तकामुळे खूप मोठी कॉन्ट्रावर्सी क्रिएट झाली. लोक ओशोंवर खूप चिडले आणि हे सगळं धर्माच्या विरुद्ध आहे, भारतीय सनातन संस्कृतीच्या विरुद्ध आहे वगैरे वगैरे असं आजही त्या पुस्तकाभोवतीची कॉन्ट्रावर्सी आहे तशीच आहे. मात्र या पुस्तकाचं नाव ओशोंनी असं का दिलं त्या मागचं एक खूप छान लॉजिक ते आपल्याला देतात आणि ते प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे. ज्याला खुलेपणाने आपलं अस्तित्व आपलं जीवन याकडे बघायचं आहे आणि ज्याला आपलं जीवन छान भरभरून जगायचं आहे, परिपूर्णतेने जगायचं आहे, अशा प्रत्येक व्यक्तीने हे एक्सप्लेनेशन ऐकणं गरजेचं आहे. आणि या संपूर्ण ऑर्गॅझम नामक संकल्पनेकडे अतिशय ब्रॉड व्ह्यूने मनामध्ये कुठलाही गिल्ट न आणता, टॅबू न आणता, कमीपणा न आणता किंवा हे कशाच्या तरी विरुद्ध आहे, हे मानवी धर्माच्या, शरीर धर्माच्या, संस्कृतीच्या विरुद्ध आहे असं कशाच्याही याला विरोधात न समजता तो आपल्या जीवनाचा, मानवी इवन अस्तित्वाचा, आपल्या जन्माला येण्याचा आणि आपलं आयुष्य आनंदीपणे परिपूर्णपणे म्हणजे आपलं आयुष्य खुलवण्यासाठी फुलवण्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे. या दृष्टीने या सगळ्याकडे स्वच्छ नजरेने आपण बघितलं पाहिजे. तर ओशो त्याचं